या सर्वांचं जे काही अस्तित्व आहे त्या ग्रंथांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। अनेक वर्षापासून ज्या काही तत्व जे काही संस्कृती आजपर्यंत चालत आलेलं आहे ते केवळ ग्रंथांच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे। आणि यामध्ये सुद्धा जगाच्या पाठीवर मराठी साहित्य संपदा जी आहे त्या संपदेने त्या साहित्य ग्रंथांनी आपला ठसा एक चांगल्या प्रकारे उमटवलेला आहे। आणि त्यामध्ये मोलाचं योगदान मराठी साहित्याला जे लाभलेलं आहे ते मानव पंथाच्या रूपाने जे टिळाचरित्र नावाचा आद्यग्रंथ मराठीचा आद्यग्रंथ म्हणून जो म्हणवला जातो तो आद्यग्रंथ जो आहे त्या ग्रंथाच्या रूपाने या मराठीला एक मोलाचा असा रत्न दिला गेलेला आहे। आणि जेणेकरून त्या मराठी साहित्याला एक वेगळं जो काही स्पर्श आहे ज्याला आपण परिस्पर्श असं म्हणूया तो परिस्पर्श मराठी साहित्याला लाभलेला आहे। आणि एवढ्यावरच मानव पंथाने आपलं योगदान दिलेलं नसून याच माध्यमातून टिळाचरित्रातनं जवळपास 6,500 ग्रंथ निर्मिती या टिळाचरित्राच्या माध्यमातून या मराठी साहित्याला नव्हे तर संपूर्ण साहित्याला उपलब्ध झालेला आहे। कारण की पुढे जाऊन हे ग्रंथ अनेक विविध भाषांमध्ये रूपांतरित झालेले आहेत, त्याचं भाषांतर झालेलं आहे। आणि या माध्यमातून जुनी संस्कृती असेल, जुनी पुरी भाषा असेल, त्यानंतर जुने जे काही तत्व सिद्धांत असतील ते आजपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं जे कार्य आहे ते मराठी साहित्याच्या माध्यमातून महानुभाव साहित्य जे आहे ते निरंतर करत आलेलं आहे। आणि म्हणून मराठी साहित्य जे जिवंत आहे आज त्याच्यामध्ये जे काही चेतनत्व असेल तर ते महानुभाव साहित्यामुळे आहे असं निश्चितपणे म्हणता येईल। आमच्या या महानुभाव पंथाने या मराठी साहित्याला आद्य कवयित्री महादाई साजे यांचं योगदान